नमस्कार. मी सोनाली रवींद्र खलोकार, सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्र, शाखा परतवाडा. 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे. त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले. ते आजही उपयुक्त आहे. ऐका त्यापैकी एक अखंड व त्याचा अर्थ. सत्यवर्तनाने सर्व सुखा होती, आर्य झुरताती मनी सर्व. कष्टाळू स्वभाव ब्राह्मणांचा नाही, भांबावून पाही शूद्राकडे. भोंदाळू स्वभाव मुळीच जाईना, योजी फितुरांना सर्व कामी. कष्टकरी करा ऐशा एटी भटा, उपटावा काटा ज्योती म्हणे. या ओळींचा अर्थ. जो मनुष्य सत्याने वागतो त्याला जीवनात सर्व प्रकारचे सुख मिळते. चांगले विचार मनात ठेवले तर माणूस श्रेष्ठ बनतो. येथे सांगितले आहे की कष्ट करणाऱ्याचा स्वभाव शेतकऱ्यांचा असतो, कारण ते मेहनत करून समाजाला अन्न देतात. शेतकरी खूप कष्टाळू असतात. ते दररोज मेहनत करून सर्व कामे करतात. त्यामुळे त्यांचा मेहनत स्वभाव कधीच बदलत नाही. शेवटच्या ओळीत फुले सांगतात की कष्ट करणाऱ्या लोकांनी अन्यायाविरुद्ध उभे राहावे आणि चुकीच्या परंपरा व अन्याय दूर करावा. या ओळींचा सारांश असा सांगता येईल की या ओळींमध्ये सत्य, कष्टाचे महत्त्व आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचा संदेश महात्मा फुले यांनी दिलेला आहे. महात्मा फुले यांनी दिलेला हा संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्याचा उपयोग आपल्या जीवनात करायला पाहिजे, अशी मी सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्राच्या वतीने आपणा सर्वांस विनंती करते. जय ज्योती, जय सावित्री.